आपण आज या ठिकाणी बनवणार आहोत उपमा। तर त्यासाठी आपण पातेलं गरम करून घेऊया आणि त्यात कोरडा रवा भाजून घेऊया। एका साईडला आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। कोरडा रवा भाजून घ्यायचा आहे। जवळजवळ 1.5 वाटी हा रवा आहे। रवा आधी आपण कोरडा भाजून घेतला बिना तेलाचा किंवा बिना तुपाचा की तो छान फुलून येतो, मोकळा मोकळा होतो। अगदी थोडासा नॉर्मल काहीतरी आपल्याला याला भाजून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आपला रवा भाजून तयार आहे। आता आपण हा काढून घेणार आहोत एका भांड्यात। आता आपण या ठिकाणी कढई गरम करायला ठेवली आहे आणि 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झालं की आता आपण जिरं मोहरी टाकायची आहे। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। मोहरी तडतडली की लगेच आपण यामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या घालणार आहोत। मिरच्या छान फ्राय होऊ द्यायच्या आहेत। मिरच्या फ्राय झाल्या की लगेच यामध्ये कांदा घालायचा आहे। साधारण मोठा एक बारीक चिरलेला कांदा मी या ठिकाणी घेतला आहे। कांद्याचा रंग मस्त असा गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे। कांदा घातला की लगेच यामध्ये आपल्याला वाटाणे घालायचे। वाटाणे घातले की यावर आपण थोडंसं झाकण ठेवणार आहोत, अगदी मिनिटभर असं। वाटाणे छान परतून झाले की यात शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे सुद्धा छान असे परतून घ्यायचे। शेंगदाणे छान फ्राय झाले की यामध्ये आपण बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो घालणार आहोत। टोमॅटो छान परतून घ्यायचं। टोमॅटो परतून झाला की आपण यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर घालणार आहोत। कोथिंबीर पण छान फ्राय होऊ द्यायचं आहे। कोथिंबीर पण छान फ्राय झाला की आपण यामध्ये आधी जो आपण कोरडा रवा भाजून ठेवला होता तो घालायचा आहे। परतून घ्यायचा आहे। रवा तेलात छान परतू द्यायचा आहे, अगदी उकळून येतो रवा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। बघू शकता तुम्ही या ठिकाणी छान असा आपण रवा भाजून घेणार आहोत। आता आपण यात हळद घालणार आहोत। आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आणि हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। रवाही आपला छान भाजून झालेला आहे, छान खरपूस असा वास सुटलेला आहे। आता हे गरम केलेलं पाणी आता आपण थोडं थोडं करून घालणार आहोत। एकदमही पाणी घालायचं नाहीये, उपमा खूप जास्त असा पातळ पातळ होईल। थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडा जर कोरडा वाटत असेल तर आपण यात पुन्हा पाणी ॲड करू शकतो। थोडं पाणी मी आता यात टाकत आहे। व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स झालं की यावर आता आपण झाकण ठेवून एक वाफ काढणार आहोत। अगदी मंद आचेवर गॅस ठेवायचा आहे आणि एक वाफ काढून घ्यायची। छान एक वाफ काढून घ्यायची आहे। आता आपली वाफ काढून झाली आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि तयार आहे आपला उपमा।
बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपला उपमा असा छान तयार आहे. धन्यवाद.